नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इम्रान पठाण SCA फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण ऑन सेइंग प्लीज या चॅप्टरचा सेकंड पार्ट बघत आहोत. यापूर्वी ऑन सेइंग प्लीजवरती मी फर्स्ट पार्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आशा करतो का तुम्ही तो व्यवस्थित बघितला असेल. चालू करण्यापूर्वी एकदा आपण थोडंसं रिव्हिजन करून घेऊ व त्यानंतर चालू करू. लास्ट पार्टमध्ये आपण बघितलं होतं का एक लिफ्टमॅन आहे, एक जंटलमॅन आहे जे लिफ्टमॅन प्रवास करत आहे आणि तो जो जंटलमॅन आहे तो लिफ्टमॅनला फक्त टॉप असा शब्द उच्चारतो, म्हणजे मला टॉपवर नाही. पण लिफ्टमॅन त्याला काय डिमांड करतो का फक्त टॉप असं म्हणू नका, तर टॉप प्लीज असं म्हणा, तेव्हाच मी तुम्हाला काय करेल तर आपल्या लिफ्टमध्ये तुम्हाला त्या तुमच्या म्हणजे ज्या जागेवर तुम्हाला जायचं आहे तिथे सोडेल. पण मग तो जंटलमॅन काय म्हणतो का नाही यार मी तुला टॉप म्हणणार फक्त आणि टॉप म्हणूनच तुम्हाला माझ्या जागेवर पोहोचव. मग त्या दोघांमध्ये वाद सुरू होतो आणि मग अशाच तो जो लिफ्टमॅन आहे तो काय करतो तर त्या जंटलमॅनला डायरेक्ट लिफ्टमधून उचलून बाहेर फेकून देतो आणि मग तिथे त्यांचं भांडण सुरू होऊन जातं. या साऱ्या गोष्टी आहे. ही सर्व जो प्रकार आहे तो फक्त प्लीज न म्हटल्यामुळे घडला होता आणि त्या बाबतीत आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आता व्हिडिओची लेंथ मोठी न व्हावं म्हणून मी तुम्हाला जास्त त्या बाबतीत सांगत नाही, पण तुम्हाला विनंती आहे का तुम्ही तो पार्ट नक्कीच बघा, खूप इंटरेस्टिंग आहे तो. ओके, सो चालू करूया. आय शुड लाईक टू फीचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाइट कंडक्टर. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ rebuke to conductors generally. On the contrary, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. Here and there you will meet an unpleasant specimen who regard the passenger as his natural enemies, as creature whose chief purpose on the bus is to cheat him, and who can only be kept reasonable honest by a loud voice and aggressive manner. But this type is rarer than it used to be. I fancy the public owes much to the Underground Railways Company, which also run the buses, for insisting on a certain standard of civility in its servant and taking care that standard is observed. In doing this, it not only makes things pleasant for the traveling public, but performs an important social service. चला तर याचा एकदा अर्थ समजून घेऊ बाळांनो. बघा, लेखक काय म्हणताय, जे आपले लेखक आहे लेखकांना लगेचच एक आपल्याला ते उदाहरण सांगताय या सिच्युएशनला मॅच करण्यासारखं. त्यांना लगेच त्यांच्या एका मित्राची, एक कंडक्टर मित्राची आठवण आली आणि ते लगेच म्हणताय आपल्याला का सेम टू म्हणजे यासारखंच एक प्रसंग माझ्याही जीवनात घडला होता म्हणे. त्यांच्या जीवनात एक प्रसंग घडला तर त्यांना त्यांच्या मित्राची म्हणजेच एक कंडक्टर, बस कंडक्टर जो आहे त्या मित्राची त्यांना आठवण येते आणि त्या कंडक्टरला बघा त्यांनी कसे एक उपाधी दिलेली आहे. आपण उपाधी म्हणजे एक टायटल, हा टायटल म्हणू, टायटल दिलेलं आहे पोलाईट कंडक्टर असं म्हणून त्यांनी त्यांच्या मित्राचं आपल्यासमोर नाव घेतलं. तर मग ते म्हणताय का मी जे तुमच्यासमोर असं पोलाईट कंडक्टर म्हणून नाव घेतो आहे तर मग याचा अर्थ असा नाही का माझा मित्र खूप पोलाईट आहे, माझा जो कंडक्टर मित्र आहे आणि बाकीचे जे कंडक्टर आहे ते असे मग डिस्कर्टसीने वागता असं नाही. पण जनरली जर तुम्ही कंडक्टरला बघितलं तर कंडक्टरचा स्वभाव बघा एकदम चिडचिडा. बसमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर एक कंडक्टरचा स्वभाव कसा असतो, एकदम चिडचिडा. तो असा उंच आवाजाने बोलणार समोरच्या सोबत. तर हा यामागून आपले जे लेखक आहे त्यांना फक्त ह्या गोष्टीची जाणीव करून द्यायची. कंडक्टर ॲक्च्युली सर्वच कंडक्टर असे नसतात. कंडक्टरचा स्वभाव जरी तुम्हाला वाटत असेल का ते खूप जोरात बोलता, रागात बोलता, चिडून बोलता, पण ॲक्च्युली त्यांचा हा स्वभाव त्या सिच्युएशननुसार झालेला असतो. कारण काय होतं, बसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे लोक बसमध्ये प्रवास करत असल्यास कंडक्टर काय करतो तर त्यांच्याकडे जो कंडक्टर त्या प्रवासाकडे
प्रवाशीकडे किंवा आपण त्याला पॅसेंजर म्हणू, ज्या पॅसेंजरकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे कंडक्टरचा तो एक निगेटिव्ह झालेला असतो. त्यांना वाटतं यार ही सर्वची सर्व जे पॅसेंजर आहे काही सर्व आपले नॅचरल एनिमीज आहे, म्हणजे आपण त्याला जे एनिमीज म्हणजे काय म्हणू शत्रू, असं शत्रूच आहे. शत्रू म्हणजे त्यांना ॲक्च्युली म्हणायचं कसं आहे की हे तिकीट काढणार नाही, तिकीट न काढताच प्रवास करेल, असं काही कंडक्टरला त्यांच्या अनुभवानुसार एक त्यांचा दृष्टिकोन झालेला असतो सर्वच कंडक्टरचा. जनरली जर तुम्ही कंडक्टरच्या बाबतीत बघितलं तर त्यांना असंच वाटतं, म्हणून ते इतरांसोबतच थोडंसं रागाने बोलले, उंच आवाजात बोलले तर मग काय होतं, तिथलचे जे पॅसेंजर आहे त्यांना वाटतं नाही यार कंडक्टर स्ट्रिक आहे, आणि मग तो कंडक्टरला आपण ते जे पॅसेंजर आहे ते तिकीट काढता, असं एक धाक तो कंडक्टर तिथलच्या पॅसेंजरला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण बघा लेखक आपल्याला इथे हे सुद्धा सांगताय का ही जी स्टोरी आहे ही लंडनची आहे, आणि या स्टोरीमधून लेखक आपल्याला सांगत आहे का लंडनमधील जे अंडरग्राऊंड रेल्वेज आहे, अंडरग्राऊंड रेल्वेज दॅट मीन्स आपण त्याला म्हणू बघा मेट्रो, राईट. मेट्रोसारखे ज्या ट्रेन्स आहे ज्या अंडरग्राऊंड प्रवास करतात, तसेच अजून बसेससुद्धा प्रवास करतात अंडरग्राऊंडमधून. जर त्यामधले जर तुम्ही कंडक्टर्स बघितले किंवा त्यामधले जे तिकीट कलेक्टर आहे ते जर बघितले तर तुम्हाला लक्षात येईल का ते कंडक्टर इतके छान पद्धतीने त्यांच्या पॅसेंजरसोबत बोलता, इतके शिस्त पद्धतीने म्हणजे सोशल मॅनर्सचा इतके चांगल्या पद्धतीने यूज करता का तिथलचा जो प्रवासी आहे तो प्रवासी त्या बसमधून किंवा रेल्वेमधून प्रवास केल्यानंतर त्या प्रवासाचा जो त्यानंतरचा जो येणारा वेळ आहे, म्हणजे त्यानंतरचा जो प्रवास केल्यानंतर जे त्याचं एक एन्व्हायरमेंट असेल, एक ॲटमॉस्फिअर असेल, तो आनंदी होऊन जातो. कंडक्टरही आनंदी असतो आणि इतर व्यक्तींनाही तो त्याच्या बोलण्यातून त्याच्या वागण्यातून तो काय करत असतो, त्यांचा प्रवास आनंदी करत असतो, असे आपल्याला लेखक इथे सांगतात. मग आता लेखकाला एकाएकीच या कंडक्टरची आठवण कसं काय आली, तर असा कोणता इन्सिडेंट झाला म्हणून लेखक त्या कंडक्टरला पोलाईट कंडक्टर अशा म्हणून आपल्याला त्याचं नाव सांगताय. तर त्या बाबतीत आपल्याला नेमकं काय असा किस्सा घडला ते आपण आता जाणून घेऊ. पेज नंबर आपण आहे आता 16वरती. 16चा शेवटचा पॅराग्राफ आता मी रीड करणार आहे. आय होप तुमच्याजवळ बुक असेल. ओके, बुक कॅरी करत चला बाळांनो. आता पुढे बघा. इट इज नॉट देअर फॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. बघा लेखक आपल्याला काय म्हणत आहे की बाबा मी माझ्या मित्रालाच ऑनेस्ट म्हणलो म्हणून मला काही त्याला असं ट्रिब्यूट म्हणजे काय अभिवादन किंवा असं जाणून बुजून तर काय अभिवादन करायचं नाही. पण इतर जे कंडक्टर आहे ते पण असे काही सही म्हणजे हा चांगला आणि बाकीचे खराब असं त्यांना काही म्हणायचं नाही. या लाईनीचा अर्थ असा आहे का माझा मित्र चांगला आणि बाकीचे सर्व कंडक्टर खराब असं काही नाही. पण ॲक्च्युली बघा काय झालं. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. Everyone has had the experience and known the feeling, the mixed feeling, which the discovery pursues. You are annoyed because you look like a fool at the best and like a knave at the worst. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly as much as to say, "Yes, I know, that's still old tricks. Now then, off you say, now you get." And पेज नंबर 71 ती आहोत आपण आता. ओके. Even you the conductor is good fellow and lets you down easily. You are faced with the necessity of going back and the inconvenience perhaps of missing your train or your engagement. आता बघा तर लेखक काय म्हणताय म्हणे एक दिवस मग काय झालं ते जे पोलाईट कंडक्टरच्या बाबतीत त्यांनी इतकी छान त्याला उपाधी दिली, एक नाव दिलं, तर ते का देण्यात आलं त्याच्यामागचं रिझन बघा हे आपल्याला पॅसेजमधून कळून येईल. तर लेखक म्हणतात की एक दिवस मी असाच बसमध्ये चढलो म्हणे आणि बसमध्ये चढल्यानंतर मला लक्षात आलं की मी ते खिशामध्ये जे वॉलेट असतं म्हणजे पैसे घ्यायचंच विसरून गेलो. माझं जे वॉलेट आहे ते घरीच राहिलं
आणि पैसे घ्यायचंच विसरून गेलो. आता लेखक आपल्याला म्हणतात का अशी सिच्युएशन जनरली सगळ्यांच्याच आयुष्यात आपण बघितली असेल. हा जो एक्सपिरियन्स आहे, हा जो अनुभव आहे, तो मे बी सर्वांनीच घेतला असेल. तर यावेळेस काय झालं मग म्हणे, आता मला असं वाटायला लागलं म्हणे की यार आपल्याकडे तर पैसे नाही आणि आता कंडक्टर आपल्याला चालू बसमधून खाली उतरून देईल, असं लेखकाला वाटायला आलं. आणि ह्यावेळेस बघा एक अजून एक सिच्युएशन होत असती, जेव्हा आपल्याकडे पैसे नाही हे आपल्याला माहीत आहे, तर आपण स्वतःलाच एकदम असं फुल झाल्यासारखं आपल्याला एक रिअलाईज होतं. आणि जे लोक आहे जे आपल्याला आपल्याकडे बघत आहे त्या लोकांनाही आपण असं फुल म्हणजे आपण काय म्हणू नेव नेव म्हणजे त्यांनी त्याचा अर्थ आहे लबाड, म्हणजे लबाड बदमाश असं आपला एक चेहरा बनून जातो. आपण स्वतःलाच लबाड समजायला लागतो आणि लोकही आपल्याला लबाड समजायला लागतात. आणि जनरली एक मिक्स फिलिंग आहे ही सर्वांसोबतच, सर्वांनाच याचा एक्सपिरियन्स आलाही असेल. मग आता असं झालं लेखकासोबत काय यार आपण त्यांनी आता पॉकेटच त्यांचं घरी राहिलं. मग आता त्यांना लगेच मनात विचारायला लागला आता हा काही कंडक्टर मला बसमध्ये बसून देत नाही आणि लगेच समोर बस थांबून उतरून देईन. पण बघा, हॅव्हिंग सर्च माय पॉकेट्स इन वेनी फॉर स्ट्रे कॉपर्स and having found I was literally penniless, I told the conductor with as honest a face as could assume that I could not pay the fare and must go back for money. मग आता काय झालं का लेखक जे आहे, जे रायटर जे आहे, तर त्यांनी काय केलं, एक त्यांना माहीत होतं का आपल्याकडे आता पैसे नाही, पण एक त्यांनी तरीसुद्धा प्रयत्न केला. जसं आपल्या खिशात पैसे नाही आपल्याला माहीत आहे, पण आपण कसं एक खिशे चाफळत असतो, शोधत असतो का आपल्याकडे काही पैसे निघता का. तर त्या पद्धतीने लेखकाने प्रयत्न केला, पण लेखकाकडे काही कॉईन निघलेच नाही, पैसे निघलेच नाही. मग त्यावेळेस लेखकाने शेवटी काय केलं, तर तो जो कंडक्टर आहे कंडक्टरला सरळ सांगून दिलं का माझ्याकडे तिकीट काढण्यासाठी तर पैसे नाही आहे म्हणे, मी तुमचे तिकिटाचे पैसे तर देऊ शकत नाही. असं सरळ एकदम त्यांनी होईल तितका एक आपण कसं करतो बाबा आता यावेळेस इमानदार बनायचा प्रयत्न करतो का आपल्या चेहऱ्याकडे बघून समोरच्या व्यक्तीला आपला विश्वास पटला पाहिजे. तर लेखकानेही तसंच केलं. त्यांच्या चेहऱ्यावरती एक ते ऑनेस्टचं जे एक एक्सप्रेशन आहे, एकदम इमानदार जे आपण म्हणू शकतो हे की का बाबा शरीफ असं एक्सप्रेशन त्यांनी चेहऱ्यावर आणलं आणि ते सरळ जी त्यांचे सत्य आहे का त्यांच्याकडे पैसे नाही त्यांनी ते त्या पद्धतीने समोरच्या कंडक्टरला सांगितलं. मग आता कंडक्टरचा रिप्लाय बघा काय आला. कंडक्टर काय म्हणते, ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेडी. मग कंडक्टर काय म्हणतोय, काही हरकत नाही म्हणे, ओके म्हणे, म्हणजे तुमच्याकडे पैसे नाही तर काही हरकत नाही म्हणे. असं कोण म्हणतोय, कंडक्टर म्हणते ऑल राईट सेड आहे. आणि मी सुद्धा म्हणलं ठीक आहे, बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी, ओ आय विल बुक युअर थ्रो, ही रिप्लायड. मग लेखक त्याला काय म्हटले कंडक्टरला, माझ्याकडे तुमचे तिकीट काढायचे पैसे नाही. मग तेव्हा कंडक्टर त्यांना रिप्लाय करून सांगतोय का चल ठीक आहे, आता सध्या तुमच्याकडे पैसे नाही तर मी तुमचं तिकीट काढतो म्हणे. असं त्यांनी रिप्लाय दिला. वेअर डिड यू वॉन्ट टू गो. आता इथे बघा ते काय म्हणताय, लेखकाला कंडक्टरने प्रश्न विचारला का तुम्हाला कुठे जायचं आहे म्हणे, हा असा प्रश्न केला. अँड he's handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. हे बँक टू हँगकाँग ही एक प्लेस आहे, म्हणजे बँकपासून तर हँगकाँगपर्यंत जायचं ते म्हणत आहे, म्हणजे कुठून कुठपर्यंत त्याचं तिकीट देऊ. कंडक्टरने त्याची जी तिकीटची जी एक बघा पूर्वीच्या याच्यात आपण जर तुम्ही बसमध्ये प्रवास केला तर तुम्हाला लक्षात येईल की आता जे असे डिजिटल आहे, आता आपण ते एक आपल्याला तिकीट देता डिजिटली तिकीट, त्यांच्याकडे ते मशीन वगैरे आहे. पण पूर्वीच्या कंडक्टरकडे फक्त ती एक पेटी असायची, त्यामध्ये बघा $2 $2 वगैरे तिथलचे असे ते डॉलरमध्ये कॉईनमध्ये ते $2 $3 असे मे बी त्यांचे कॉईनचे रेट तिकीटचा रेट असेल. तर तसं त्यांनी त्यांची ती पिशवी, ते एक जे बंडल आहे, ती बॅग आहे, ती वरती घेतली आणि म्हणे कुठून कुठपर्यंत तिकीट देऊ, बँकॉक टू हाँगकाँगपर्यंत, बँक टू हाँगकाँगपर्यंत, असं कुठलचं तिकीट पाहिजे तुम्हाला, असं त्यांनी कंडक्टरने त्यांना एकदम चांगल्या पद्धतीने विचारलं. मग लेखक बघा पुढे काय म्हणताय, आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्ट टू गो अँड ॲज ही गेव मी द तिकीट आय सेड बट वेअर शॅल आय सेंड द फेअर, ओ यू विल सी मी समडे ऑल राईट.
ही सेड चीरफुली. आणि मग बघा काय झालं, तर ते कंडक्टरने लेखकाला त्याचं तिकीट दिलं, जिथं त्या लेखकांना जायचं होतं त्याचं ते तिकीट दिलं. मग लेखक त्यांना काय नाही का बाबा, आता हे जे तुम्ही तिकीट दिलं याचे जे पैसे आहे ते हे म्हणे मी तुम्हाला कधी परत करू, असे लेखक त्यांना एकदम नम्रपणे विचारत आहे. तर तो जो समोरचा व्यक्ती होता कंडक्टरने एकदम चीरफुली म्हणजे काय एकदम आनंदाने चेहऱ्यावर एकदम आनंद ठेवला किंवा प्रसन्नतेने राजी खुशीने, असं पण त्याचा अर्थ होतो. तर त्या कंडक्टरने त्या लेखकांना काय म्हटले का, हे जग जेव्हा पण तुम्ही मला भेटशाल तेव्हा देऊन टाका म्हणे. आता जग तर छोटंसं आहे, पृथ्वी गोल आहे, मग पृथ्वीमध्ये आपली नक्कीच भेट होईल आणि जेव्हा भेट होईल तेव्हा तुम्ही मला त्याचे पैसे देऊन टाका, असं ते कंडक्टर लेखकांना रायटर्सला म्हटला. He turned to go, and then, luckily, my fingers still wandering in a corner of my pocket, lighted on a shilling, and the account was squared. But that fact did not lessen the glow of pleasure which so good nature and action had given me. आणि बघा, तर मग कंडक्टरने तिथून टर्न केला आणि कंडक्टर आपापल्या जागेवर जाऊन बसला असेल. आणि लेखक मग इथे काय म्हणत आहे का, साक्षात ते जे कंडक्टरचं जे त्यांनी बिहेव बघितलं तर त्यांना त्याच्यावरती एक विश्वास पण बसला नसता. म्हणजे त्यांना इतक्या छान पद्धतीने तो कंडक्टर त्यांच्यासोबत वागला, म्हणूनच मे बी नाही, म्हणूनच लेखक काय म्हटले त्यांना पोलाईट कंडक्टर म्हणले. ओके, मग आता बघा यापासून पण त्यांनी ते जे कंडक्टर आहे त्याचं गुड नेचर, त्याचा जो बिहेवियर आहे तो किती छान आहे, इथूनसुद्धा आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, आता पुढे बघा, आपण आता पुढचा पॅराग्राफ रीड करू. पेज नंबर 17वरचा लास्ट पॅराग्राफ रीड करत आहे मी. A few days after my most sensitive toe was tramped on rather heavily as sat reading on the top of a bus, I looked up with some anger and more agony and saw my friend of cheerful countenance. बघा आता काय झालं, मग काही दिवसानंतर आपले जे रायटर एका बसमधून, बघा कोणत्या बसमध्ये प्रवास करत होते, ते जे डबल फ्लोअर असतो त्याला आपण डबल डेकरची बस असे म्हणतो. लंडनमध्ये या टाईपच्या बस आहे, आपल्या आता भारतामध्ये पण आहे, पण लंडनमध्ये याचा जास्त यूज होतो. तुम्हाला बघितले असेल तुम्ही, डबल डेकर म्हणजे 2 तळाची बस असते, तिथे वरतून त्याचं जे छत असतं ते ओपन असतं आणि खाली एक छत असतं. ओके, तर हे डबल डेकर बसमधून जेव्हा लेखक प्रवास करत होते, लेखक वरती बसलेले होते, तर अचानक काय झालं, लेखकाचा जो पायाचा अंगठा आहे त्या पायाच्या अंगठ्यावरती कोणीतरी एकदम असं जोरात असा पाय दिला, म्हणजे त्या चिरडला गेला आपण असं म्हणू. तर सेन्सिटिव्ह टो म्हणजे पायाचा अंगठा त्यांचा, मग तो काय झाला एका हेवीली बुटाखाली, जो शूज आहे बूट आहे त्याच्याखाली चिरडला गेला. आणि लेखकाने एकदम रागाच्या एक्सप्रेशन, म्हणजे लेखक रीडिंग करत होते आणि लेखकाने एकदम रागाने असं वरती बघितलं, तर त्यांना लगेच लक्षात आलं त्यांच्या समोर लगेच कोण होतं, तर तोच कंडक्टर जो त्यांचा मित्र होता. पण बघा मग यावेळेस काय झालं, तर त्यांचा जो मित्र होता कंडक्टर, त्याने काय बघा रिप्लाय काय केला, सॉरी सर ही सेड. तो काय म्हणला, माफ करा म्हणे, तो असा म्हटला. आय नो दीज आर हेवी बूट, गॉट सम बिकॉज माय ओन फीट गेट थ्रोड ऑन सो मच अँड नाव आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. आता तो जो व्यक्ती आहे, तो जो कंडक्टर आहे, कंडक्टर काय म्हणतोय लेखकाला का सॉरी सर म्हणे, एकदम म्हणजे एकदम पोलाईटनेसने ते लेखकांना सॉरी म्हणला. आणि इतकंच नाही तर ते अजून पण काय म्हणताय का मला माहिती आहे म्हणे, माझ्या शूजमुळे तुम्हाला खूप त्रास झाला असेल, या शूजमुळे, ह्या बूटमुळे मला तर त्रास होतोच आहे, पण आता ह्या बूटमुळे इतर प्रवाशांनासुद्धा याचा त्रास सहन करावा लागते, असा हा कंडक्टर लेखकांना म्हटला. होप आय डिडंट हर्ट यू सर. आणि हा जो कंडक्टर आहे तो लेखकांना काय म्हणला, आशा करतो का मी तुम्हाला दुखावलं नसेल म्हणे. ओके, मग पुढे बघा, ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट दॅट इट आय अश्युअर्ड हिम ही हॅडंट. आफ्टर दिस आय बिगेन टू ऑब्झर्व हिम वेअर एव्हर आय बोर्डेड हीज बस. आता काय झालं, तर लेखकाला त्या बुटाचा तसा खूप त्रास झाला होता, ते पाय चेनडल्यामुळे खूप जास्त त्रास झाला. पण तो जो कंडक्टर आहे त्याने इतक्या चांगल्या पद्धतीने चेहऱ्यावरती एकदम तिचे जे एक्सप्रेशन होते आणि तिने जी माफी मागितली ती इतकी छान होती का लेखकाला त्रास झाला तरीसुद्धा लेखकाने त्या कंडक्टरला काय आणलं का नो प्रॉब्लेम म्हणे, म्हणजे मला काही त्रास झाला नाही म्हणे,
और इट्स ऑल राईट असं त्या पद्धतीने त्यांनी त्यांची समजूत काढली. मग पुढे काय केलं लेखकाने कंडक्टरविषयी थोडंसं ऑब्झर्वेशन केलं. लेखकाने कंडक्टरविषयी थोडंसं ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि त्या बाबतीत आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणजे त्याचा बिहेव काय आहे, तो कशा पद्धतीने बसमध्ये इतर लोकांसोबतही वागतो, या बाबतीत आपल्याला त्यांनी शेवटच्याच पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे. हा पॅराग्राफ खूप छान आहे, व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. आर फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बेअरिंग. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passenger comfortable. I noticed that if it was raining, he would run up the stair to give someone the tip that there was room inside. With old people, he was as considerate as a son, and with children as solicitous as a father. He had evidently a peculiarly warm place in his heart for young people, and always indulged in some merry jest with them. If he had a blind man on board, it was not enough to set him down safely on the pavement. आता पेज नंबर 18वरती आपण आहोत. बघा, ही वुड कॉल टू बिल इन फ्रंट ऑफ वेट while he took him across the road or round the corner, or otherwise safely on his way. In short, I found that he irritated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manner. बघा, तर लेखक काय म्हणत आहे, लेखकाने थोडंसं त्याच्याकडे ऑब्झर्वेशन केलं आणि कंडक्टरविषयी त्यांनी सांगितलं का तो जो कंडक्टर आहे फक्त माझ्यासोबत नाही तर इतर व्यक्तीसोबतही कशा पद्धतीने वागतो, या बाबतीत आपल्याला लेखकाने ते स्पष्ट केलेलं आहे. लेखक म्हणत आहे का हा जो कंडक्टर आहे, तर हा जो कंडक्टर जर त्याच्या बसमध्ये जर कोणी म्हातारा व्यक्ती बसला तर म्हातारा व्यक्तीसोबत अगदी त्यांच्या मुलाप्रमाणे जर ओल्ड पर्सन जर बसला तर एकदम आदराने त्यांच्यासोबत बोलतो, वागतो. जर एखाद्या व्यक्ती वरती कोणी बसलेला असेल, म्हणजे 2 ताळीची जी बस आहे आणि वरती जर बसलेला असेल आणि जर पाऊस सुरू झाला तर हा जो कंडक्टर आहे हा वरती जाऊन धाव घेतो आणि ते वरती बसलेल्या लोकांना काय म्हणतो का तुम्ही खाली येऊन बसा, खाली जागा आहे, असं तो तिथलच्या लोकांना म्हणतो. सोबत तिथलचे जे लहान मुलं जर बसमधून कधी प्रवास करत असेल तर लहान मुलांसोबत एक वडील ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीने तो कंडक्टर त्यांच्यासोबत बिहेव करतो. आणि जर यंग जनरेशनची मुलं जर कोणी तरुण मुलं जर कोणी बसलेलं असेल तर त्यांच्यासोबत एकदम त्या लेवलचं ते बोलणं एक म्हणजे फ्रेंडली, जसं ज्या व्यक्तीसोबत त्यांच्या एजनुसार जसं बोललं पाहिजे तसं तो कंडक्टर त्यांच्यासोबत बोलत असे. आणि जर एखाद्या वेळेस बसमध्ये एखादा ब्लाइंड पर्सन बसला, म्हणजे आंधळा व्यक्ती जर बसला तर आंधळ्या व्यक्तीला त्याच्या जाण्याच्या ज्या स्पॉटपर्यंत आहे, म्हणजे जिथं त्याला जायचं आहे तिथपर्यंत कंडक्टर काय करायचा तर स्वतः बसमधून उतरून त्यांना तिथपर्यंत पोचवायचा. आणि जर एखाद्या वेळेस जर असं झालं का त्यांना थोडंसं दूर कॉर्नरवर जायचं असेल किंवा पलीकडच्या रोडला जायचं असेल, असं काही झालं असेल तर मग लेखक काय करेल का समोरचा जो कंडक्टर जो आहे तो समोरच्या ड्रायव्हरला काय करेल, हाक मारेल का बस तरी साईडला जाव. आणि मग स्वतः कंडक्टर बसमधून उतरून त्या ब्लाइंड पर्सनला त्याच्या ठरलेल्या जागेवर किंवा त्याला जिथपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत सोडून येत असते. मग लेखक आपल्याला हे सगळ्या ऑब्झर्वेशनमधून एकच सांगत आहे का हा जो कंडक्टर आहे हा किती गुड टेम्पर आहे, किती काइंडलीनेस आहे, म्हणे किती इतरांची काळजी घेतो, इतरांसोबत किती चांगल्या पद्धतीने वागतो. खरंच याच्यापासून खूप सारं शिकण्यासारखं आहे. हा एक एक्झाम्पल आहे का नॅचरली कर्टसी अँड गुड मॅनर, म्हणजे चांगलं कसं वागायचं, समाजामध्ये कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे आपण ह्या कंडक्टरकडून शिकलो पाहिजे म्हणे.
आणि खरंच आहे, समाजामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीने वागलो तर नक्कीच आपलं बघून समाज म्हणजे त्यामुळे काय होतं असतं तर आपल्यापासून जेव्हा आपण इतरांसोबत चांगलं वागतो किंवा तुम्ही ही गोष्ट एक्सपिरियन्स केली असेल, एखादा व्यक्ती जर बोलायला खूप छान असेल, एकदम गोड पद्धतीने इतरांसोबत बोलत असेल, तर तुम्हालासुद्धा त्या व्यक्तीसोबत राहायला बोलायला कधीच असं बोर होणार नाही, कधीच असं वाईट वाटणार नाही. ते स्वतःच वाटेल या व्यक्तीसोबत बोललं पाहिजे, त्यासोबत भेटलं पाहिजे, अशी आपल्याला एक फिलिंग येत असते. ओके. तर इतकं सोप्या पद्धतीने लेखकाने त्याच्या बाबतीत आपल्याला त्याचं विशेषण त्याच्या बाबतीत ते स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढे बघा, what struck me particularly was the ease with which he got through his work. If bad manner are infectious, so also are good manner. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil. But it is an unusual, uncaught person who can be disagreeable with sunny people. It is with manner as with the weather. Nothing clear up my spirit like a fine day, said kites. आता बघा काय होतं तर मग लेखक आपल्याला इथे काय सांगत आहे का जो एखादा व्यक्ती जर कोणासोबत वाईट वागत असेल किंवा वाईट पद्धतीने बोलला तर त्यामुळे काय होतं तर तिथलचं जे वातावरण आहे ते तिच्या ॲटमॉस्फिअर आहे ते कसं होऊन जातं एकदम पोलाईट होऊन जातं, इन्फ्लेक्शियस होऊन जातं. आपण त्याला कसं म्हणू प्रदूषित होऊन जातं. म्हणजे तिथलचं जे एन्व्हायरमेंट आहे ते बिघडून जातं, तिथलचं संतुलन बिघडून जातं. पण जर आपण इतरांसोबत किंवा जर चांगल्या पद्धतीने वागलं तर तिथलचं ते जे चांगले मॅनर जर यूज करून वागले तर नक्कीच त्यामुळे तिथलचं ॲटमॉस्फिअरसुद्धा खूप छान पद्धतीने होतं. आता बघा पुढे आपल्याला एका पोएटची त्यांनी काही लाईन्स दिलेल्या आहे. केट्स नावाचा एक कवी आहे आणि तो काय म्हणतो, नथिंग क्लिअर अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे. हे केट्सच्या मते असं म्हणणं आहे. अँड अ cheerful person descends on even the gloomiest of us with something of the vindication of a fine day. And so it was always fine weather on the polite conductor's bus, and his own civility, his conciliatory address, and good humored bearing infected his passenger. If lightening their spirit, he lightens his own task. His gaiety was not a wasteful luxury but a sound investment. बघा आणि मग लेखक आपल्याला काय म्हणत आहे का हा जो कंडक्टर आहे म्हणे, हा कंडक्टर ज्या पद्धतीने लोकांसोबत वागतो आहे म्हणे आणि लोकांचं जे दिवस आहे तो चांगला करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांचं दिवसभर म्हणजे जे पण एक त्यानंतर बसमधून प्रवास केल्यानंतर जे पण ते करणार आहे तर त्यांचा जो एक इन्व्हायरमेंट आहे, एक ॲटमॉस्फिअर आहे, ते एक चांगल्या पद्धतीचं करण्याचा प्रयत्न किंवा जे काम आहे हा जो एक कंडक्टर करत आहे, तर ही जी कंडक्टरची एक जी टास्क आहे किंवा आपण त्याला त्याच्याकडे जी ती एक स्किल आहे ही अशी वेस्ट अशी जाणार नाही, तर ही नक्कीच एक इन्व्हेस्टमेंट आहे, ही एक गुंतवणूक आहे आणि याला नक्कीच फायदा मिळत असेल असं ते म्हणत आहे. आता पुढे बघा काय होतं आहे, पेज नंबर 18वरती मी सेकंड लास्ट पॅराग्राफ रीड करत आहे. ओके. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine on the another road. आणि काय झालं का आता काही दिवसानंतर लेखक त्याला मिस करत आहे, म्हणजे खूप दिवस झाले असेल आणि लेखक ज्या रूटवरून रायटर ज्या रूटवरून जातात तर त्या रूटवरून तो त्याची बस कदाचित आलीच नसेल. आता बसचं डायरेक्शन बदलत असता त्या पद्धतीने त्याची बदलली असेल म्हणून त्याची लेखकाची काही भेट होत नव्हती म्हणून लेखक त्याला मिस करत आहे. पण लेखक मिस करताना काय म्हणत आहे बघा, इट कॅन नॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रॅदर ड्राफ्ट वर्ड अँड आय मेक नो ॲपोलोजाइज फॉर रायटिंग पेनिजेरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. आणि लेखक काय म्हणत आहे, लेखकांना त्यांची आठवण येत आहे तर लेखक त्या कंडक्टरच्या विषयी म्हणत आहे का जरी त्याची माझी भेट होत नाही पण तो जो जिथेही जातो आहे किंवा ज्याही रूटला प्रवास करतो आहे तर त्या रूटमध्ये प्रवास करणारे जेही पॅसेंजर असेल त्यांचा तो दिवस आनंदमयी करत असेल असं कोण म्हणत आहे तर लेखक म्हणत आहे आपल्याला. आता पुढे बघा लेखक अजून एक
रायटर आहे त्यांच्याविषयी सांगताय. इफ वर्ड्सवर्थ सॉरी रायटरने हे एक पोएट आहे वर्ड्सवर्थ, त्यांचं पूर्ण नाव विल्यम वर्ड्सवर्थ आहे. आणि त्यांनी बघा त्यांच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे. इफ वर्ड्सवर्थ could gather a lesson of wisdom from the poor leech gatherer on the lonely moor, I see no reason why lesser people should not take lessons in conduct from one who show how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. आणि लेखक बघा एक पोएटची आपल्याला थोडंसं एक्झाम्पल देत आहे. ते सांगत आहे का वर्ड्सवर्थ नावाचा जो एक पोएट आहे त्यांनी जीवनाचे जे धडे आहे म्हणजे जे सोशल मॅनर्सचे जे धडे आहे तर त्यांनी अशा व्यक्तीकडून घेतले का तो व्यक्ती काय करत होता तर लीच गॅदरर म्हणजेच त्याला आपण काय म्हणू का तो जो लीच म्हणजे बघा ते जंतू वगैरे जे असतात त्याचं कलेक्शन करतो, म्हणजे ते विषाणू किडे वगैरे पकडणारे असे लोक, त्या लोकांकडून यांनी जीवनाचे काय घेतले धडे घेतले तर आपल्याला तर इतकं छान एक्झाम्पल आहे गुड टेम्पर आणि सोशल मॅनर्स कसे यूज करायचे, कशा पद्धतीने समाजामध्ये वागलं पाहिजे, हे एक चांगलं एक्झाम्पल आहे. तर मग आपण का नाही जे समाजातले लोक आहे ते का नाही अशा व्यक्तीकडून शिकता अशा लोकांकडे बघून शिकता असं आपल्याला लेखक इथे प्रश्नही करताय. ओके, आता पुढे बघा. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अन चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर दॅट स्वीटन अँड जनरल एअर. वी मस्ट गेट दोज civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. We cannot get them back the invoking the law. The policeman is a necessary symbol and the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angle. बघा, तर आता आपल्याला रायटर का म्हणताय का समाजामध्ये आपण का असं वाईट पद्धतीने वागतो, का सोशल मॅनर्स यूज करत नाही आणि समाजाचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते खराब करतो. जर आपण चांगल्या पद्धतीने वागलो, समाजामध्ये जर लोकांनी चांगल्या पद्धतीने एकमेकांसोबत वागलं, जर गुड टेम्पर यूज केले, सोशल मॅनर्स यूज केले तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि समाजामध्ये हे जे वाद असतात, हे जे छोटे मोठे भांडण जे चालू असतात हे सुद्धा काय होईल, कमी होईल. आता त्यांनी बघा पुढे सांगितलेलं आहे द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर सोसायटी दॅट इज स्टील सम वॉट लोअर दॅन द अँगल. आता बघा पोलीस जे आहे तर पोलीस आपल्याला शिस्त समाजामध्ये लोकांना शिस्त लावण्यासाठी, तसंच जे लॉ आहे लॉचं इन्स्टिट्यूशन कोर्ट वगैरे यांच्या हे तर आहे समाजामध्ये शिस्त लावण्यासाठी, हे तर त्यांचं काम करतच आहे बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. पण ते काय म्हणतात हे जे दोन्ही गोष्टी आहे तर ह्या फक्त आपल्याला कशापासून प्रोटेक्ट करू शकता तर मटेरियल अटॅकपासून, म्हणजे जे फिजिकल डॅमेज वगैरे म्हणू शकतो, फिजिकल फाईट जर झाली तर त्यांच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करू शकतो. नॉर विल द लेफ्ट मॅन वे ऑफ मीटिंग मॉरल अफ्रॉन्ट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. पण तिथं लेखक काय म्हणत आहे का ज्या पद्धतीने तो लिफ्टमॅन त्या जेंटलमॅनसोबत वागला तर लिफ्टमॅनचं जे वागणं होतं त्याच्यासाठी त्याला लॉ प्रोटेक्ट करू शकत नाही, सोशल मॅनर्स यूज केले नाही म्हणून लॉ मात्र त्याला प्रोटेक्ट करू शकत नाही असंही सांगताय. पुढे बघा आता जे लेखक आहे तर लेखक त्या लिफ्टमॅनला काहीतरी सजेशन देऊ इच्छित आहे, ते त्याला काही सजेस्ट करताय. आय सजेस्ट टू हिम दॅट ही वुड हॅव हॅड अ मोर subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. आणि लेखक काय म्हणताय का ज्या पद्धतीने कंडक्टरचं एक्झाम्पल बघितलं आपण किंवा अजून बाकीचे एक्झाम्पल बघितले, कंडक्टरचं जे बिहेव होतं किंवा सोशल मॅनर्स यूज नाही केले म्हणून सोशल मॅनर्स यूज नाही केले तरीसुद्धा जर कंडक्टरने त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीचा बिहेव केला असता तर कदाचित तिथं जो प्रकार घडला होता, तो जो वाद तयार झाला होता, जो आपण सुरुवातीला बघितलेला आहे पार्ट 1मध्ये मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितलं होतं, आय होप तुम्हाला ते कळलंही असेल, तर तो वाद तिथे घडलाच नसता. ही वुड. आता पेज नंबर आपण शेवटच्या पेजवरती आहोत, आता आपली स्टोरीचा एंडच होणार आहे.
तुमचं सर्वांचं व्यवस्थित लक्ष असलं पाहिजे. ओके. फक्त 5 मिनिट आपल्याला मी तुमचे घेत आहे आणि 5च मिनिटात आपली स्टोरी संपणार आहे. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, म्हणून बाळांनो तुमचं लक्ष असलं पाहिजे. ऑल राईट. आता बघा, तर लेखक काय म्हणत आहे, ही वुड हॅव हॅड अ विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बूर बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इज द विक्ट्री दॅट काउंट्स. द पोलाइट मॅन may lose the material advantage, but he always has the spiritual victory. I commend to the liftman a story of Chesterfield. आता बघा, मग लेखक काय म्हणतात, जर कदाचित लिफ्टमॅननेच त्या गोष्टी जरी प्लीज नाही म्हणला, पण त्याच्या व्यतिरिक्त लिफ्टमॅनने त्याला जर उचलून फेकून दिलं नसतं, त्या गोष्टीला समजून घेतलं असतं आणि चांगल्या पद्धतीचा बिहेव केला असता, तर तिथे हा प्रकार घडलाच नसता. आणि कदाचित मग तो जेंटलमॅन त्या लिफ्टमॅनसोबत जरी रूढ पद्धतीने वागला, प्लीज म्हटला नाही, सॉरी म्हटला नाही, पण लिफ्टमॅनने जर त्याला चांगल्या पद्धतीचं बोलला असता, वागला असता, त्याच्या गोष्टीकडे इग्नोर करून चांगल्या पद्धतीचं बिहेव केला असता, तर ती त्या लिफ्टमॅनची एक व्हिक्ट्री असती. म्हणजे तो त्याचं एक सक्सेस असतं किंवा तो जिंकला असता असं आपण म्हणू शकतो. त्याचाच त्याच्यात एक त्याचा स्वतःचा रेकॉर्ड असता, स्वतःसाठीच तो स्वतःच्या नजरेत तो जिंकला असता, आपण असं म्हणू. स्वतःच्या नजरेतच तो काय झाला असता, जिंकला असता. आता बघा, सेम टू सेम मग अजून एक त्यांना एक्झाम्पल आलं, एक्झाम्पल लक्षात आलं आपल्या लेखकाला. चेस्टरफील्ड नावाचं एक रायटर आहे, ऑथर आहे, आणि त्यांचा बघा त्यांच्या जीवनातला एक किस्सा आपल्याला ते सांगत आहे लंडनमधला. बघा, इन दिस टाईम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाऊट द पेवमेंट्स ऑफ टुडे. आता काय होतं आहे बघा, तर चेस्टरफील्ड नावाचा जो एक ऑथर आहे, तर ते काही काळ म्हणजे त्या काळी लंडनमध्ये राहायचे. आणि लंडनमध्ये बघा पूर्वी ज्या आता आपल्याकडे डांबरी रस्ते वगैरे आहे, रस्ता वगैरे, आता त्यावेळेस ते रस्ते वगैरे नव्हते. मग पावसाळ्याच्या दिवसामध्ये कसं तिथे चिखल वगैरे झाला असेल, घाण झालेली असेल, म्हणून काय केलं होतं, तर तिथून त्या रस्त्याच्या शेजारून अशा उंच उंच भिंती बांधून ठेवलेल्या होत्या, वॉल बांधून ठेवलेल्या होत्या. आणि तिथे बघा काय झालं, तर and the man who took the wall and deranged footing, I never give the wall to scoundrel, said a man who met Chesterfield one day in the street. आणि एक दिवशी काय झालं, तर तो जो चेस्टरफील्ड आहे त्या वॉलवरून चालत होता, पावसाळ्याचे दिवस असेल, मे बी खाली चिखल झालेला असेल, तर तो चेस्टरफील्ड नावाचा ऑथर जो आहे तो त्या भिंतीवरून चालत होता. आणि समोरून एक पर्सन आला आणि तो पर्सन त्या चेस्टरफील्डला काय म्हणला, काय म्हणे, आता हा जो एकाच भिंतीवरती दोन्ही एकामेकाच्या समोर आले आणि मग आता दोघांपैकी एकच व्यक्ती क्रॉस करू शकत होता. तर मग त्यावेळेस काय झालं, तर हा जो चेस्टरफील्डच्या समोर जो पर्सन होता, तो पर्सन चेस्टरफील्डला काय म्हटला, का म्हणे, मी तर काही खाली उतरत नाही म्हणे, तुम्ही उतरून द्या म्हणे, मला जाऊन द्या म्हणे, असं थोडंसं उद्धटवाने बोलला. मग चेस्टरफील्डने त्या बदल्यात काय म्हणले बघा, आय ऑलवेज डू, सेड चेस्टरफील्ड, स्टिपिंग विथ अ bow into the road. I hope the liftman will agree that his revenge was much more sweetened than if he had flung the fellow into the mood. बघा, आणि मग चेस्टरफील्ड काय आणले, नक्कीच अगोदर मीच म्हणजे चेस्टरफील्ड काय आणले, बरं म्हणे, ठीक आहे, तू चालल्या जा म्हणे, अगोदर मी खाली उतरतो. आणि चेस्टरफील्डने जशी सिच्युएशन हँडल केली, की जर चेस्टरफील्ड पण म्हणले असते, नाही मी नाही उतरत, तू उतर, तर मग कदाचित तिथे त्यांचा वाद सुरू झाला असता. पण चेस्टरफील्डने काय केलं, स्वतःला समजूतदारपणा दाखवला, चला ठीक आहे बाबा, तू जा, तू मोठा, तू चालल्या जा, मी नंतर जातो. आणि चेस्टरफील्ड खाली उतरले आणि त्या व्यक्तीला जाऊन दिलं. या पद्धतीने जर लिफ्टमॅननेही ती सिच्युएशन, कंडिशन मे बी सांभाळली असती, तर तिथे एक वेगळंच ॲटमॉस्फिअर तिथे क्रिएट झालं असतं. लेखक आपल्याला इथे सांगत आहे. अल्फ्रेड जॉर्ज गार्डनियरची ही एक स्टोरी आहे, जी सोशल मॅनर्स कशा पद्धतीने आपण यूज करायचे आहे, सोशल मॅनर्स यूज नाही केले तर त्याचा किती खतरनाक इन्फेक्ट होतो, किंवा किती आपण म्हणू शकतो त्याचा किती वाईट परिणाम होतो, हेही आपल्याला या स्टोरीमधून लक्षात आलेलं आहे. बाळांनो, स्टोरी थोडीशी लेंदी झाली असेल, पण स्टोरीचं रिक्वायरमेंटच ही होती, कारण स्टोरीमध्ये खूप दडलेला असा अर्थ होता. आय होप तुम्हाला तो कळाला असेल. जर एकाच वेळेस तुम्हाला बघून नाही कळत असेल तर बाळांनो, तुम्ही रिपीट एकदा बघा. स्टोरी खूप छान आहे आणि स्टोरीमधले जे होकॅप आहे तेही तुम्ही आय होप लिहिले असेल. स्टोरी कशी वाटली, एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगत चला. आणि
स्टडी करत राहा आणि आपल्या चॅनलवर असेच येत राहा. थँक्यू व्हेरी मच.